आपण दररोज अंघोळ करतो, पण धर्मशास्त्रानुसार स्नानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. इतकंच नाही तर राक्षस स्नान म्हणजे राक्षस अंघोळ तुम्ही जर करत असाल तर सावध, हा व्हिडिओ हे सर्व काही समजून सांगणार आहे. तुम्ही कोणत्या वेळी स्नान करता यावरही स्नानाचं महत्त्व ठरतं. सनातन परंपरेत असं मानलं जातं की चुकीच्या वेळी केलेलं स्नान हे राक्षसी स्नान आहे. मग हे राक्षसी स्नान नेमकं काय आहे? स्नानाचे प्रकार किती आहेत आणि स्नानानंतर कोणत्या चुका आहेत टाळायलाच पाहिजेत, हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. भविष्य पुराणानुसार स्नानाचे 4 प्रमुख प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार म्हणजे वायव्य स्नान, दुसरा प्रकार म्हणजे वारुण स्नान. समुद्र, नदी किंवा इतर पवित्र जलाशयांमध्ये केलेलं स्नान हे वारुण स्नान म्हणून ओळखलं जातं. तिसरा प्रकार म्हणजे ब्रह्मस्नान, मंत्रोच्चार आणि देवस्मरण करत केलेलं स्नान या प्रकारात मोडतं. तर चौथा प्रकार म्हणजे दिव्य स्नान, पावसाच्या पाण्यात केलेले स्नान दिव्य स्नान मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या सर्व स्नानांमध्ये वारुण स्नान हे सर्वोत्तम मानलं गेलंय. आता जाणून घेऊयात की कोणत्या वेळी केलेलं स्नान कोणत्या प्रकारात गणलं जातं. पहाटे 4 ते 5 या वेळेत देवाचं ध्यान करत केलेलं स्नान ब्रह्मस्नान मानलं जातं. हे स्नान सुख, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणार आहे. सकाळी 5 ते 6 या वेळेत केलेलं स्नान हे देवस्नान म्हणून ओळखलं जातं. यामुळे कीर्ती, यश आणि आध्यात्मिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेलं स्नान मानव स्नान मानलं जातं. हे सर्वसामान्यांसाठी योग्य आणि लाभदायक आहे. मात्र सूर्योदयानंतर बराच उशीर करून केलेलं स्नान म्हणजे सूर्योदयानंतर 2 तासांनी केलेलं स्नान धर्मशास्त्रात राक्षसी स्नान म्हणून वर्णन केलंय. हिंदू मान्यतेनुसार सूर्योदयानंतर साधारण 2 तासांनी केलेलं ते स्नान आहे. धर्मग्रंथांमध्ये हे स्नान टाळण्याचा सल्ला दिला जातोय, कारण अशा वेळी शरीरातील आळस वाढतो आणि दिनचर्येतील शिस्त बिघडते आणि पारंपरिक मान्यता आहे. तथापि ही धार्मिक मान्यता असून आधुनिक जीवनशैली, कामाचे तास आणि आरोग्याच्या गरजा यानुसार प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते. धर्मशास्त्र काय म्हणतं याच्याशी लेट्स पुष्टी करत नाही, मात्र वैज्ञानिक कारणांना तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच एवढा या व्हिडिओचा हेतू आहे. स्नान करताना शक्यतो तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं असं मानलं जातं. दक्षिण दिशेला तोंड करून स्नान करणं टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचबरोबर स्नान करताना मनात पवित्र नद्यांचं स्मरण करावं, यासाठी एक प्रसिद्ध मंत्र सुद्धा धर्मशास्त्रात सांगितला आहे. तो कोणता? तर गंगाच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु, असा मंत्र जपल्यानं तीर्थस्नानाचं पुण्य लाभतं अशी श्रद्धा आहे. आता सर्वात महत्वाचा भाग, स्नानानंतर कोणत्या 4 चुका टाळल्या पाहिजे. पहिली चूक, स्नानानंतर बादली किंवा टबमध्ये घाणेरडं पाणी तसंच सोडून देऊ नये. दुसरी चूक, ओले किंवा मळकट कपडे बाथरूममध्ये तसेच टाकून देऊ नये. तिसरी चूक, स्नानानंतर पुन्हा जुने किंवा घाणेरडे कपडे परिधान करू नये. आणि चौथी चूक, जर तुम्ही नदीमध्ये स्नान करत असाल तर त्याच पवित्र पाण्यात कपडे धुणं टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सनातन परंपरेत स्नानाला वेगळं स्वच्छतेचं साधन मानलं जात नाही, तर ते शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीशी जोडलं गेलंय. स्नानाची योग्य वेळ, योग्य पद्धत आणि त्यानंतरच्या सवयी यांना विशेष महत्त्व दिलं गेलंय. तुम्ही कोणत्या वेळी स्नान करता आणि नियमांपैकी किती नियम तुम्ही पाळता कमेंटमध्ये नक्की सांगाल. पण शेवटी एक गोष्ट पुन्हा सांगतो, या व्हिडिओमध्ये लेट्सअप कोणत्याही धार्मिक तथ्यांची पडताळणी करत नाही किंवा तुम्हाला त्याबद्दल फक्त अवगत करणे हाच त्याचा मागचा हेतू आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.